स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा। पाहिलं गेलं तर ज्यावेळेला बाप्पा बसतो त्यावेळेला दशमी म्हणजे 10 दिवस बसतो आणि 11व्या दिवशी जातो। ज्यावेळेला एखादा पाहुणा आपल्या घरी येतो, तो जरी 2 दिवस राहिला आणि 3ऱ्या दिवशी निघाला तर आपल्याला फार वाईट वाटतं। आपल्याला असं वाटतं त्यांनी आपल्या जवळच राहावं। त्याच पद्धतीनं विटाचा राजा आज निघालाय, हे फार खरं मनाला वेदना देणारी गोष्ट आहे। पण पुढच्या वर्षी बाप्पा लवकर येणारच आहे आणि ज्या पद्धतीनं आपण स्वागत केलं त्याच पद्धतीने आपण पुढच्या वर्षी देखील स्वागत करणार आहे। आज संध्याकाळी राजाची 5 वाजता शाही मिरवणूक निघणार आहे। तर मला वाटतंय सगळ्यांनाच ही भावना आहे, प्रत्येकाच्या घरातला गणपती देखील आजच जातो। त्याच्यामुळं ह्यातनं सावरत सगळ्यांनी उभं राहायचं आणि येणाऱ्या पुढच्या क्षणाला सामोरे जायचं असतं। तुम्हाला सोने खरेदी करायचं आहे तर मग चला विट्याच्या ओम ज्वेलर्स मध्ये। विट्यातील प्रथम सोन्याचे 100% BIS 916 हॉलमार्क ज्वेलरी शोरूम, HUID प्रमाणित सर्व दागिने ग्राहकांसाठी सुवर्ण संच योजनाही सुरू। तर मग एक वेळ अवश्य भेट द्या। आमचा पत्ता ओम ज्वेलर्स, सराफपेठ, बँक ऑफ महाराष्ट्र समोर विटा, श्री भगवान ढमाले गार्डीकर, डॉक्टर विशाल शिंदे मोराळे। SS कम्युनिकेशन द्वारा संचलित द मोबाईल स्पेस घेऊन येत आहे धमाका ऑफर्स। आयफोन सह सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांचे अँड्रॉइड फोन खरेदी करा आणि प्रत्येक मोबाईल खरेदीवर मिळवा हमखास भेटवस्तू आणि सोबत मिळवा 2 वर्षांची वॉरंटी। एवढंच नव्हे तर ब्रँडेड मोबाईलवर 30% डिस्काउंट, ॲक्सेसरीजवर तब्बल 70% मोठा डिस्काउंट। शिवाय आमच्याकडे अत्याधुनिक पद्धतीनं मोबाईल दुरुस्ती देखील उपलब्ध। या धमाकेदार ऑफरचा लाभ घेण्यासाठी द मोबाईल स्पेस या शोरूमला आजच भेट द्या। नमस्कार, गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या। आज खरं एका डोळ्यात आनंद आणि एका डोळ्यात खरं दुःख आहे, कारण की बाप्पा निघालेत आणि विट्याचा राजा हा म्हणजे आता सगळ्यांच्या मनात राज करणारा राजा आहे। खरं आपला देखाव जो होता गजमहान, तर गजाचं खूप मोठं स्थान आहे खरं लक्ष्मीच्या जवळ। आणि असा गज ज्याला हत्ती आपण म्हणतो, असं हत्तीच्या बळाने खरं आम्ही बाबर कुटुंब सगळे पुढे चाललो आणि जे जे बळ आम्हाला दिलं खरं ते भाऊंनी, ते हत्तीचं एवढं मोठं बळ घेऊन आम्ही सगळं दुःख सावरत आम्ही पुढे वाटचाल करत आहोत। हत्ती हा खरं कळपात राहणारा प्राणी आहे, तसंच बाबर कुटुंबाला देखील माणसात खूप राहायची सवय आहे। आणि आज विट्याचा राजा व सौ शोभाकाकी बाबर फाउंडेशन ट्रस्टतर्फे जे गौरी गणपती सजावट स्पर्धा घेतली होती, खूप छान पद्धतीनं कमिटीनं ती स्पर्धा जजमेंट केली। खरं सांगायला गेलं खूप कष्ट घेतले त्यांनी, 110 स्पर्धक होते। प्रत्येक देखावा जवळ जाऊन बघणं, बारकावे त्याचे बघणं, परत प्रश्नोत्तर करणं, त्याची उत्तरं बरोबर देता आहेत की नाहीत। काही ठिकाणी ज्या वेळेला मी व्हिजिट केलं त्यावेळेला जागा सुद्धा अपुरी होती, पण त्यात देखील देखावे उभारले होते, खूप सुंदर सुंदर देखावे उभारले होते। ज्यांनी भाग घेतला त्या सगळ्यांचंच खरं त्या सर्वांना शुभेच्छा। त्याचबरोबर जे विजेतेच त्यांचं पण अभिनंदन। असंच दरवर्षी त्यांनी भाग घेत राहावं आणि विट्याच्या राजाचे अध्यक्ष अमोलदादा, त्याचबरोबर उपाध्यक्ष पप्पूदाजी, त्याचबरोबर कार्यवाह आमदार सुहास भैया बाबर, विट्याचा राजा ढोल पथक आणि सर्व कमिटी, सर्व सदस्य, ज्ञात अज्ञात जेवढ्या शक्ती ज्या मंडळासाठी काम करतात त्यांना सर्वांना मी बाबर कुटुंबाच्या वतीनं आणि विट्याच्या राजाच्या मंडळाच्या वतीनं खूप खूप अभिनंदन करते आणि त्यांचा आभार मानते। खरं तर आज गणरायाला निरोप देताना अनेकांच्या डोळ्यात अश्रू होते, भावुक क्षण होता। शेवटची आरती केली त्या देखील डोळ्यात पाणी होतं तुमच्या सगळ्यांच्या, अख्ख्या कुटुंबाच्या। पाहिलं गेलं तर ज्यावेळेला बाप्पा बसतो त्यावेळेला दशमी म्हणजे 10 दिवस बसतो आणि 11व्या दिवशी जातो। ज्यावेळेला एखादा पाहुणा आपल्या घरी येतो, तो जरी 2 दिवस राहिला आणि 3ऱ्या दिवशी निघाला तर आपल्याला फार वाईट वाटतं। आपल्याला असं वाटतं त्यांनी आपल्या जवळच राहावं। त्याच पद्धतीनं विट्याचा राजा आज निघालाय, हे फार खरं मनाला वेदना देणारी गोष्ट आहे। पण पुढच्या वर्षी बाप्पा लवकर येणारच आहे आणि
ज्या पद्धतीनं आपण स्वागत केलं त्याच पद्धतीनं आपण पुढच्या वर्षी देखील स्वागत करणार आहे. आज संध्याकाळी राजाची 5 वाजता शाही मिरवणूक निघणार आहे. तर मला वाटतंय सगळ्यांनाच ही भावना आहे. प्रत्येकाच्या घरातला गणपती देखील आजच जातो. त्याच्यामुळं ह्यातनं सावरत सगळ्यांनी उभं राहायचं आणि येणाऱ्या पुढच्या क्षणाला सामोरे जायचं असतं. Thank you.
ओम गणानां त्वां गणपतिं एकविकविना भवतवस्वं जयशलाय ब्रह्मणा ब्रह्मणस्कुल मानव शर्मण्वा दिव्यचेत साधना ओम यज्ञे यज्ञमैदन्त देवास्मानि धर्माणि प्रथमान्यासनं देहनाग प्रेमान सततरुभवे साध्यासं देवाः ओम राजाधिराजाय प्रसन्न साहिने नमो वै श्रवणाय गुरुमहे सर्वे कामाय मह्यं कामेषु श्रवणो ददातु कुबेराय वै श्रवणाय महाराजाय नमः ओम स्वस्ति साम्राज्यं भोजनं स्वराज्यं वैराज्यं परमेश्वराज्यं महाराजमाधिपत्यं समन्वयाय दिशा सार्वभौम सर्वाश्चादारभ्राता प्रजोगे समते वरेंद्रा एककालदि सर्वेश श्लोको भेदं प्रवेश आरोपणस्या वसंत्रे काविश्वस्य कामप्रे विश्वे देवा सभासदेति एकदन्ताय उमे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ते प्रचोदयात् पापोऽहं पापकर्माहं पापात्मा पापसम्भवा त्राहिणां पुण्डरीकाक्षं सर्वपापोहरो हरे मन्त्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं सुरेश्वरं यत् कुदितं मया देवा परिपूर्णं तदोस्तु मे पार्थिव गणेशदेवताभ्यो नमः गणेशदेवताभ्यर्थं मन्त्ररक्षणा पुष्पे चरणकमले समर्पयामि गणपती बाप्पा सर्वांनी हात जोडायचे आहे डोळे मिटून प्रार्थना करायची आहे चुकलं काय असेल तर क्षमा करा म्हणून सांगायची जेवढी सेवा केली ती मान्य करून घ्या असेच आणि याच्यापेक्षा जास्त सेवा आमच्याकडून करून घ्या म्हणून प्रार्थना करायची आहे हरि ओम अथ श्री मानस पूजा श्री गणेशाय नमः रत्ने कल्पितमासनं हिमजले स्नानं दिव्यंबरं नानारत्नविभूषितं मृगमनामोदाङ्कितं चन्दनं जाति चम्पकबिल्वपत्रजितं पुष्पञ्जधूपं तदा दीपं देवदयानि दे पुष्पते रत्नवितं गृह्यतां सौवर्णेन वरत्नखण्डरचिते पात्रे कृतं पायसं भक्ष्यं पञ्चविधीपयोदनीतं रम्भाफलं पानकं शाकानामयुतं जलं रुचिकरं कर्पूरकण्डोज्ज्वलं ताम्बूलं मनसा मया गृहीतं भक्त्या प्रभोषणी कुरु चक्रं चामरयोरिकं व्यजनं चादर्शकं निर्मलं वीणाभेरिमदङ्गकालकलागीतं च नृत्यन्तता साष्टाङ्गं प्रणितविदाहे तत्समस्तं मया सङ्कल्पेन समर्पितं तव विभो पूजाग्रहाण प्रभो आत्मानं गिरिजापति सहजरां प्राशरीरं पूजा देवशीय भोगरचना निजरा समाधि स्थितिः संचारोपदियो प्रदक्षिणविधि स्तोत्राणि सर्वागिरो यद्यत्कर्मकरो विदग्धरकिलं शम्भो गवाराधनं करचरणं कृतं वा कायं कर्मं वा श्रवणं वा मानसं वा अपराधं विहितं वा सर्वमेच्छ सर्वस्व जय जय करुणारब्धे श्री महादेव शंभो जय जय करुणारब्धे श्री महादेव शंभो सदा सर्वदा योग तुझा वडावा तुझे कारणी देह माझा पडावा उपेक्षु नको गुणवंतानंता रघुनायका मागणेची आता जयाच्या जनी जन्मनामार्थ झाला जयाने सदा वासनामात गेला जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ते नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य मूर्ती ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे मिठे विठो मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरु पाय धोणी मणी वासना भक्ती तुझी करावी कृपाळूपणे राघवे पुरवावी वसावे वसंतरी नाम घेता रघुनायका मागणेची आता तुझ्या चरणी माझा देह झाला मुखी सर्वनामे तुझा वास केला अशी देवाशा तुम्ही पुरवावी सदा तुमची कीर्ती आम्हावर राहावी जय जय रघुवीर समर्थ गणपती बाप्पा मंगलमूर्ती पुढच्या वर्षी गणपती बाप्पा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.